नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी वीर वडार एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या जनसंपर्क दौरा व संघटनात्मक अभियानाचा शुभारंभ केडगाव येथील अर्चना हॉटेलमध्ये करण्यात आला। समाजाच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकारकडे आवाज उठवण्यासोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वडार भवन उभारून त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरे म्हणाले की राजकीय पक्षातील नेते आणि विविध संघटनांनी वडार समाजाला कुठे नेऊन ठेवले आहे असा प्रश्न आजही उपस्थित होतो। समाज मूलभूत प्रश्नांपासून दूर आहे, त्यामुळे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे ठामपणे आवाज उठवण्यात येणार आहे। समाजाचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वडार भवन उभारण्यात येईल आणि त्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल। वडार समाजाचा सर्वांगीण विकास, संघटन आणि सन्मान हे ध्येय समोर ठेवून राज्यभरातील समाज बांधवांनी आपापल्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वीर वडार एकता फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे। सर्वप्रथम माझ्या समाज बांधवांना जय बजरंग जय वडार। या अहिल्यानगर ऐतिहासिक नगरामध्ये माझ्या वडार बांधवांनी माझं स्वागत केलं, त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन। आमची ही फक्त धावती भेट होती, पण ह्या नगरवासियांनी एक छोटीशी कॉर्नर सभा या ठिकाणी घेतली, त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। आज वीर वडार एकता फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रव्यापी दौरा काढलेला आहे। वडार समाजाला एकजुटी करण्याचं काम करत आहे, जनजागृती करण्याचं काम करत आहे। शासनाकडनं काही लाभ होणार आहेत, काही लाभ घ्यायचे आहेत आपल्या समाजाला माहीत नाही, त्याचं आम्ही काम करत आहेत। आणि वडार समाज जागा हो रे, वडार समाज जागा हो, हा आम्ही त्या उद्देशाने आम्ही वडार समाजाचं पूर्ण नेतृत्व करून हा महाराष्ट्र दौरा करत आहोत। मी आता दुसऱ्या संघटनावर बोलणारच नाही, कारण माझी महाराष्ट्र ही संघटना आता टॉपची आहे आणि हा माझ्या समाजाचा पूर्ण प्रतिसाद 1 कोटीच्या घरात असलेला हा समाज आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि मी अध्यक्ष म्हणून नाही, मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। आता कसं आहे, रोजगार, बेरोजगार, विधवा महिलांना पगार नाही, म्हणूनच आम्ही एक मोठा संकल्प घेतलेला आहे। जिल्ह्यात वडार भवन, घराघरात वीर वडार एकता फाउंडेशन। कारण जिल्ह्यामध्ये वडार भवन जर बांधलं तर त्या जिल्ह्यातल्या समाजाला, भगिनींना, बंधूंना त्या ठिकाणी जाऊन संपर्क करता येईल। त्यांच्या काय अडीअडचणी आहेत, बेरोजगार असतील तर त्या ठिकाणी जाऊन संपर्क करतील, कुठल्या गोष्टीची आर्थिक मदत असेल तर त्या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला दिलं जाईल। आरोग्याच्या काय गोष्टी असतील तर या ठिकाणी वीर वडार एकता फाउंडेशन खंबीरपणे माझ्या ह्या वडार समाजाच्या मागे उभा राहील।